नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे सोमवार आणि डेट आहे 18 मे 2026 आणि वाजलेत सकाळचे 11. तसं तर 9 वाजता उठलो होतो. सेम डेली रुटीन, उठायचं, व्हिडिओ अपलोडिंगला टाकायची आणि थंबनेल टायटल एडिट केलं. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि मग थोडेफार ब्लॉग्स बघूया आणि मग पाहूया काय प्लॅन होते. तसं तर आज काहीच प्लॅन नाही मिळत, जे काय होईल ते टायमावरच नेहमीप्रमाणे. तर पाहूया आज काय होते. And as usual our day starts with black coffee. 1:15 झालेले आहेत आणि थोडेफार व्लॉग्स बघितले. आता घरी आहे तर काय करणार, आता थोड्याच वेळात जेवूया आणि मग आराम करू, म्हणजे झोपून जाऊ. मग संध्याकाळी डायरेक्ट क्रिकेट खेळायला जाऊ. आज जेवणामध्ये आहे चण्याची भाजी, पापड आणि राईस. 5:50 झालेले आहेत आणि आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. 2 वाजता झोपलो होतो, 5 वाजता उठलो. आता थोड्या वेळ रील्स वगैरे बघितल्या आणि एका गोष्टीचं खूपच वाईट वाटतं मला की व्लॉग्सला व्ह्यूज नाही जात. तरी मी व्हिडिओ बनवणारच आहे. बघा, मी कधी कधी सांगतो व्हिडिओमध्ये की मी व्लॉग बनवायचं बंद करणार आहे आणि गायब होणार आहे. तर माणूस बोलतो ते कधीच होत नाही आणि मी करणार पण नाही. जर मला गायब व्हायचं असेल तर मी न सांगता होईल, कारण की बघा, गोंगाट करून गायब होण्यात काय फरक नाही. तर आणि एक गोष्टीचं वाईट अजून वाटते की व्हॉट्सअपला त्याच लिंकला 200 ते 250 व्ह्यूज जातात आणि इंस्टाग्रामवर 350-400, पण व्लॉगला फक्त 50 व्ह्यू. आणि जे कोणी रोज व्लॉग बघतात तर खूप आभारी आहे. असंच बघत राहा, असं सपोर्ट करत राहा. आणि आता मला सवय लागलेली आहे डेली व्लॉग करायची, तर व्लॉग नाही केला तर कसं फिलिंग येते ते अजून मला माहिती नाही, कारण की मी लगातार गणपतीपासूनच पकडा गेल्या रेग्युलरली व्लॉग करतो. फक्त ब्रेक होता नवरात्रीपासून, तर डेली व्लॉगिंग चालू केली होती. फक्त मध्ये 5-5 दिवस व्लॉग्स नव्हते टाकले. त्यानंतर डिसेंबरपासून तर रेग्युलरलीच व्हिडिओज अपलोड करत आहे. तर आता जाऊया क्रिकेट खेळायला. आणि मी व्हिडिओमध्ये बोलत असेल की मी उद्यापासून व्हिडिओ नाही बनवणार, तर त्याला तुम्ही सिरियसली नका घेऊ. फक्त शांततेत गायब व्हायचं असेल तर. बघा, वाईट तर वाटतेच, राग येतो तेव्हा व्हिडिओमध्ये बोलून टाकतो. पण ज्या दिवशी जास्त विचार करेल मी की मला काहीच नाही मिळत नाही रीच मिळत, त्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी असतात, तर डायरेक्ट यूट्यूबवरून आणि इंस्टाग्रामवरून मग अकाउंट डायरेक्ट प्रायव्हेट होणार आणि मी गायब. 6 वाजलेले आहेत. आज प्लेअर कमी आहेत, पण आता आम्ही मॅच चालू करत आहेत. स्मरण, काय वाटते आज आपण जिंकतील का? काय पण करू. 2 दिवस आपली वाट लावली आहे ना, नाही तर माहीत पडलं ॲट द एंड आपलीच वाट लागते. आमचे कप्तान आलेले आहेत, वाईस कॅप्टन यायचे बाकी आहेत. आज भूषण पण आलेलं आहे. भूषण कुठे आहे? हां, भूषण तिथे आहे, सॉरी. आता आमचे 2 रडके प्लेयर यायचे बाकी आहेत, एक निनाद पाटील आणि एक वैभव राऊत. परत आजचे लुजर्स, कसं वाटते? ती सवय लागली आता आम्हाला नेट चढवायची, म्हणून आम्हाला जास्त काही वाटत नाही. आता बघू शकता, आज पण चॅलेंज लावला होता बाईने. हे बघा, मिस्टर निनाद. हे बघा, पते ना काय बोलणार, 2 शब्द 2. निनू दादा, हे बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. अजून हे बघा, हा भूषी दादा. 3 बॉलमध्ये 1 रन काढला असं ना, त्यावेळी मॅच विन होते. कारण तेव्हापासून मॅच चालूच नाही झाली. करता आम्ही हरले. आज पण चॅलेंज होता, चॅलेंज लावणार होता ना. चॅलेंज लावणार होता, पण तू काय बोलला नाही. आज चॅलेंज तरी पण हरले ना. तरी पण ठीक आहे. आम्ही भाई काही चुकींमुळे हरतात, त्या चुकी रोज होतो. क्रिकेट वगैरे खेळून झालेलं आहे आणि आम्ही आज पण शेवटची मॅच हरलो. आज म्हणजे पहिले आम्ही जिंकलो खूप मॅच. आणि आता निघालोय घरी, फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालोय दर्शनासाठी शिव मंदिरामध्ये. दर्शन घेऊया आणि मग बघू काय होते पुढे, कारण की काय होणार आहे ते मला पण नसते माहिती. अभी जो लिखा है वो भगवान ने लिखा है, आगे क्या होने वाला है सिर्फ अपने को वो करना है. या टायमाला बाहेर निघायची मजा. ओ माय गॉड, वेदर थंडा थंडा कूल कूल. ओम नमः शिवाय. आता मी ईस्टला आलो होतो, असंच फिरत थोड्या कामासाठी जात होतो आणि इथे हे 3 मंचुरियन खाताना दिसले. गतीश राऊत, अनुज राऊत, मित राऊत.
काय प्लॅन बनवून आलेले वाट्या सिरीज जिंकले म्हणून. सिरीज नाही जिंकले शेवटची मॅच जिंकले फक्त. वर्ल्ड कप जिंकला शेवटचीच मॅन असते मॅच नेटवाली. काय त्यांना पार्टी देणार आहे. पार्टी तू बोलावलाय. तू आलाय आम्हाला घेऊन. तू बोलावलं मला. मी कुठे जात होता तिकडे जात होता कामासाठी थोडा. हा ठीक आहे. उद्याला तू देईल ना. उद्या जर मॅच हरले शेवटची उद्या नेट जो वर चढवेल तो देईल. ठीक आहे. बघा चॅलेंज. आत्ता 10 वाजलेले आहेत आणि मी घरी कधी आलो होतो. पहिले गेलो मंदिरामध्ये, मग घरी आलो, मग पुन्हा गेलेलो ईस्टला जात होतो. थोडं काम होतं तर फाटक बंद असल्याकारणाने आम्ही फिरून जात होतो. तर तिथे बघितलं तर गतीश, अनुज आणि मी मंचुरियन खात होते तर आम्ही पण त्यांच्यासोबत थोडं मंचुरियन खाल्लं. मग आमचं जे काम होतं ते आम्ही केलं. मग घरी आलो. आता थोड्या वेळ रील्स बघितल्या. आता जेवण घेऊया. आज जेवणामध्ये काय आहे दाखवतो आणि त्यानंतर बघूया काही प्लॅन झाला तर जाऊया बाहेर. तसं तर क्रिकेट खेळायला जायचं होतं पण मी तो प्लॅन कॅन्सल केला कारण की मी जेवलो नव्हतो आणि सर्व गेलेले आहेत प्रॅक्टिस करायला. स्मरणचा कॉल आलेला. आता बघू जेवल्यानंतर त्याला कॉल करतो का घ्यायला येतो का मी पण खेळायला येतो. मग बघूया काय रिस्पॉन्स येतो. जर गेलो तर ते तुम्हाला बघायला भेटेल आणि नाही गेलो तर व्लॉग एंड करूया जेवल्यानंतर. आत्ता जेवणामध्ये भेंडे फ्राय आणि चपाती. आता 12 वाजलेले आहेत आणि कुठेच नाही गेलो. घरीच होतो. रील्स वगैरे बघितले आणि असंच बसलो होतो. तर होप करतो ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.